नमस्कार, मी अर्चना. गावाकडच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत. तुम्हाला पालक आणि मटारची छान अशी भाजी दाखवणार. तर पूर्ण रेसिपीला सुरुवात करू. इथे मी पालक अगोदर स्वच्छ धुवून नंतर देठ काढून असं कट करून घेतलेला आणि हे शेंगातले मटार आहेत. इथं हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला, ते हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं. इथं पातेल्यात पाणी गरम करत ठेवलेलं, पाणी व्यवस्थित गरम झालेलं. यामध्ये आता हे पालक टाकायचं. तो बारीक कट केलेला टोमॅटो टाकायचं. 1 मिनिट असं मोठ्या आचेवर आता हे ठेवून द्यायचं. इथं 1 मिनिट झालेला, गॅस बंद करायचं. यामध्ये 1 चमचा बेसन पीठ, भाजलेलं शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे व्यवस्थित भाजून त्याचा कूट बनवलेला, ते व्यवस्थित असं घोटून घ्यायचं, मिक्स करून घ्यायचं. ते मिक्स केलेलं असंच राहू द्यायचं. आता जर एकदम पाण्यासारखं वाटत असेल तर पूर्ण भाजी तयार झाल्यानंतर दाटसरपणा येतो. तुम्ही जर आताच जर जास्त बेसन पीठ शेंगदाण्याचं कूट घातलं तर एकदम घट्टसर असं बनल. बेसन पीठ कमीच टाकायचं, शेंगदाण्याचं कूट आणि बेसन पीठ शिजल्यानंतर दाटसरपणा यायला सुरुवात होते. भांड्यामध्ये तेल, जिरे टाकायचे. जिरे छान तडतडल्यानंतर आता ही हिरवी मिरची आणि लसूण बारीक केलेलं व्यवस्थित असं परतून घ्यायचं कच्चेपणा जाईपर्यंत. यामध्ये हिरवे मटार टाकायचे. मटार टाकल्यानंतर व्यवस्थित असं परतून घ्यायचं. यामध्ये हे टाकायचं नुसतं. छान असा खमंग सुगंध सुटलेला. गॅसच्याच वाढवायच्या. आता चवीनुसार मीठ. तो व्यवस्थित उकळी आलेली गॅसच्याच मध्यम करायची. आता मध्यम आचेवर 2 मिनिटात हे शिजून घ्यायचं. इथं 2 मिनिट झाल्यावर गॅसच्याच एकदम मंद करायची आणि मंद आचेवर आता परत 3 मिनिटं ठेवायचं, म्हणजे 5 मिनिटं बेसन पीठ चांगलं शिजलं पाहिजे. यामध्ये इथं 3 मिनिटं झालेले, गॅस बंद करायचा. आता ही भाजी थोडीशी थंड झाल्यानंतर दाखवत आहे, कारण थोडीशी कोमट झाली किंवा वाफ निघून गेली, थोडीशी वाफ निघून गेलेली आहे, एकदम घट्टसरपणा येतो. नक्की बनवून पहा. पालक मटारची स्वादिष्ट भाजी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा. अशा माझ्या साध्या सोप्या पण टेस्टी रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवरच्या बाकी रेसिपी जी पहा आवडल्या तर त्यांनाही लाईक करा.